राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। विदर्भातील सुद्धा अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होऊन बळीराजा हवालदिल झाला आहे। अशात एकीकडे राज्याचे महसूल मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 26 सप्टेंबरच्या दिवशी अमरावती शहरात दौरा केला। मात्र भाजपच्या आयोजित कार्यक्रमासह गरबा कार्यक्रमात हजेरी लावून नागपूरला रवाना झाले। यावर टीका केली जात आहे। तर दुसरीकडे अमरावती येथील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करायला काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे दाखल झाले। माणिकराव ठाकरे यांच्यासह खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, अमरावती ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सुद्धा नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी केली। अंतोरा गावातील शेत पिकांची पाहणी करून शेतकरी नामदेवराव पाटील आणि दिवाकर ससाने यांच्यासह इतर शेतकऱ्यांची भेट घेऊन आस्थेने विचारणा करण्यात आली। शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, शासनाने दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून लढा देण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली। नाकर्ते सरकार राज्यात बसला आहे अशी टीका सुद्धा राज्य सरकारवर करण्यात आली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एक माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली आणि पूरग्रस्त भागाची पाहणी आपण करावी आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यांना मदत मिळाली की नाही याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करावं म्हणून जबाबदारी दिली। त्या समितीचे या ठिकाणी आमच्यासोबत आता अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही आहोत। या ठिकाणी आमचे सन्माननीय खासदार वानखडे साहेब, आमचे समितीचे सदस्य सन्माननीय वीरेंद्रजी जगताप साहेब आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूजी देशमुख हे सर्वच या भागामधले शेतकरी आणि प्रमुख नेते आजच्या पाहणीमध्ये सहभागी झालेले आहेत की या ठिकाणी अद्याप मदती मिळाली नाहीत, पुरेशीही मदत नाहीत म्हणून पूर्णपणे शासन यांच्या पाठीमागे कुठे उभं नाहीत। शेतकऱ्यांच्या अशा प्रकारचं चित्र आज संपूर्ण राज्यामध्येही निर्माण झालेलं आहे आणि आपल्या विदर्भाचा जो पश्चिम विभाग आहे या पश्चिम विभागामध्ये सुद्धा अशा प्रकारचं चित्र आहे। म्हणून आम्ही पाहतो आहोत। याच्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे हर्षवर्धनजी सपकाळ जे अध्यक्ष आहेत त्यांच्या सांगण्यावरून हे संपूर्ण नियोजन आम्ही केलेलं आहे। त्याकरता आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत। शेतकऱ्यांची जी दशा झालेली आहे ती दुर्दशा त्या ठिकाणी पाहण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आणि शासनाला सांगू आम्ही कुठल्याही परिस्थितीत दिलं पाहिजे, नाही तर पुढची सुद्धा काय भूमिका स्वीकारायची, काय त्या ठिकाणी आंदोलन करायचं। मुख्यमंत्री राज्यपाल यांना प्रदेश काँग्रेस कमिटी तशा प्रकारे हे करतील। आम्ही जिल्हाधिकारी किंवा अधिकाऱ्यांना सुद्धा भेटू। इथल्या दौऱ्यानंतर अकोल्याचा दौरा आहे, परंतु या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन पाहतो आहोत। परंतु जे काही रिपोर्टिंग आमच्याकडे येत आहेत त्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा राज्य शासनाचा निर्णयही झालेला नाही आणि मदत वाटप सुद्धा तशा प्रकारची सुरुवात झालेली नाही।